प्रश्न क्रमांक 7318 राजेश राठोड. प्रश्न क्रमांक 7318. महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय, मराठवाड्यातील मंठा तालुका हा मानव विकास निर्देशांकानुसार अत्यंत मागास आणि मागे राहिलेला तालुका म्हणून ओळखला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय सुधाकररावजी नाईक साहेब यांनी 1992 मध्ये याला तालुक्याचा दर्जा दिला. तेव्हापासून आजपर्यंत MIDC ची वारंवार आम्ही मागणी करीत आहोत. जवळपास तब्बल 32 वर्ष याला होतील. आता 8 आणि हे 6 34 वर्ष याला पूर्ण होतील, पण अद्याप तिथे MIDC नाही. मंठा तालुका हा मजुरांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजुरीला लोक जातात. बंजारा समाजाचे 142 तांडे या ठिकाणी आहेत. 75,000 तिथे बंजारा, 15 ते 20,000 आदिवासी आणि वंचित घटकाचे लोक त्या ठिकाणी राहतात. मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, मिस्त्री मजुरी करणारे कामगार हे त्या ठिकाणी राहत असून माननीय मंत्र्यांनी या संदर्भात परतूर येथे जवळच MIDC असल्याचं या उत्तरामध्ये सांगितलेलं. माझे सभापती महोदय, आपल्या माध्यमातून माझी मागणी अशी आहे, स्पेसिफिक मागणी अशी आहे की हलकी जमीन आणि मुरमाड जमीन असल्यामुळे आणि या भागाची मागणी वारंवार असल्यामुळे, गरज असल्यामुळे आणि आवश्यकता असल्यामुळे तातडीने मंत्री महोदयांनी आजच्या आज मंठा तालुका येथे MIDC मंजूर करावी. दुसरा प्रश्न असा आहे की याच्यासाठी आवश्यक असलेली शासकीय जमीन किंवा गरज पडल्यास शेतकऱ्यांची जमीन घेऊन अधिकृत करून या भागाला न्याय देण्यासाठी, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ मागासलेला आहे आणि मराठवाडा आणि विदर्भच्या बॉर्डरवरती मंठा हे लोणारच्या अलीकडून असलेला तालुका आहे. त्यामुळे तात्काळ आपण आजच्या आज MIDC मंजूर करावी. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य राठोड साहेबांनी मांडलेला मुद्दा आणि त्याला भावनात्मक जोड पण त्यांनी दिलेली आहे. आणखी स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब हे माझे काका. तर आपल्याला एक माहिती देतो अतिरिक्तची की आपण 9/1/2025 रोजी आपण मंठा तहसीलदार यांना एक पत्र लिहिलेलं आहे की आपण शासकीय जमीन किती उपलब्ध आहे आपल्या भागात, तिथे आम्हाला जर MIDC ची स्थापना करायची असेल, पण त्याला एक क्रायटेरिया असा आहे की आपल्याला सलग 25 हेक्टरच्या वर जमीन लागते. त्यांचं अद्याप उत्तर आलेलं नाही आहे, पण आपल्या प्रश्नाला अनुषंगाने मी एक स्मरणपत्र त्यांना एक परत पाठवण्याची विनंती करतो. तसेच आपली दुसरी मागणी होती की तिथं रोजगार तर 100% तो फिजिबल वायबल सर्व काही तिथे चांगला आहे एरिया MIDCच्या संदर्भात. आणि ऊसतोड कामगाराचा विषय तुम्ही काढला, तर ऊसतोड कामगार असेल, वीटभट्टीवर जाणार असेल, तिथे जर MIDC ची स्थापना झाली तर तो रोजगार तिथे उपलब्ध होईल अशी आपली मागणी आहे. आणि शासन या मागणीवर आपण शासन व MIDC व उद्योग विभाग हा आपल्याशी पॉझिटिव्ह आहे. तिथे आपण हा स्मरणपत्र 5 दिवसाच्या आत काढायला लावू. तिथे अभिजित वंजारी. मुळात उत्तरावर हरकत आहे. MIDC ऍक्ट आपला 1961 मध्ये निर्माण झाला. जालना जिल्ह्यातला मंठा तालुका 1992 रोजी अस्तित्वात आला आणि तेव्हापासून सातत्याने तिथल्या जनतेची मागणी आहे की औद्योगिक वसाहत या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आता या ठिकाणी जे 3 नंबरचं जे उत्तर दिलेलं आहे की हा जो काही विलंब झालेला आहे त्या विलंबाचे कारण काय असा प्रश्नकर्त्याचा प्रश्न आहे. याच्यावर उत्तर दिलेलं आहे की प्रश्न उद्भवत नाही. गेल्या अनेक वर्षापासून 34 वर्षापासून सातत्याने त्या ठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी म्हणून जनतेची मागणी असताना सुद्धा अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. आणि आता मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं की तहसीलदाराला गेल्या कित्येक वर्षापूर्वी यांनी पत्र दिलं होतं की तुमच्याकडे 25 हेक्टर सलग जमीन त्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे का, त्याचं उत्तर देण्याची तसदी सुद्धा तहसीलदारांनी घेतली नाही. म्हणजे प्रशासन कशा पद्धतीचं काम करताय. मग या कारणास्तव त्या तहसीलदाराला आपण निलंबित करणार का, हा आमचा प्रश्न आहे. आणि जी प्रश्नकर्त्याची मागणी आहे की मंठा तालुक्यामध्ये ताबडतोब औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे, ती निर्माण करण्यासाठी आपण कालबद्ध त्या ठिकाणी घोषणा करणार का. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी मांडलेला मुद्दा
परतूर इथे मान्य आहे आपल्याला फार विलंब झालेला आहे, पण आपण मी पत्राचा उल्लेख केलेला आहे तर 9/1/2025 म्हणजे 1 वर्षापूर्वीचा आहे. 1 वर्ष पण हा लांब कालावधी आहे. पण आम्ही जो आता स्मरणपत्र काढू त्याच्यात काल म्हणजे आपण 15 दिवसाच्या आत त्यांना उत्तर मागू. आणि मंत्री महोदय, नाही ठीक आहे, नाही ठीक आहे साहेब, ठीक आहे, तुमचं उत्तर स्पष्ट करून देतो की आपण आज त्याच्यावर निर्णय घेऊ, कुठला तरी निर्णय आपल्याला देऊ आणि पटलावर ठेवण्यात येईल ते पत्र. प्रवीण दरेकर. महोदय, हा मंठा जालना येथील MIDCचा प्रश्न आहे. पण मला याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की या MIDC स्थापनेचे निकष नेमके काय असतात? कारण सभापती महोदय, रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर MIDC स्थापन करण्याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केलाय. शासन दरबारी असेली तिथे सगळ्या व्यवस्था उपलब्ध आहेत. पाणी आहे, जमीन आहे, वाहतुकीच्या सोयी आहेत, मनुष्यबळ आहे. परंतु याचा उद्योग विभाग का विचार करत नाही? आज डिझोन मध्ये तालुका आहे, मागासवर्गीय तालुका आहे, तर या संदर्भामध्ये आपण दखल घेऊन यावर योग्य तो निर्णय करावा अशी विनंती आहे. मंत्री महोदय, सन्मान्य सदस्य दरेकर साहेब, आपल्याला निकषची थोडीशी पहिले माहिती देतो साहेब. आपल्याला सर्वात पहिले ते इन्स्पेक्शन कमिटी गठन होते. जागा जर अवेलेबल असेल तर मग इन्स्पेक्शन कमिटी गठन होते आणि इन्स्पेक्शन कमिटी गठन झाल्यानंतर त्या जागेचा अप्रुव्हल हा HPC कडे जातो. HPC कडे जाऊन त्याला अप्रुव्हल देण्यात येते आणि नंतर चॅप्टर 6 म्हणजेच इंडस्ट्रियल डिक्लेरेशन अँड अपॉइंटमेंट ॲज अ लँड ॲक्विजिशन ऑफिसर, तो तिथल्या SDO ला तिथं लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणून आपण नेमणूक करतो. एक प्रक्रिया म्हणतोय साहेब आपण, हा ॲक्वायर केल्यानंतरच म्हणतोय मी, एक एक स्टेप. तसंच मग नोटिफिकेशन काढतो आपण 32(2), हा फार्मरला जॉईंट मेजरमेंट अँड रिपेइंग नोटीस अशी एक आपण काढतो आणि 32(1) ही फायनल नोटिफिकेशन म्हणजे ती MIDC जाहीर झालेली आहे म्हणून अशी आपण तिथे काढतो. आणि सन्मान्य सदस्य, आपण जे पोलादपूरचा एक विषय काढलेला आहे तर माझं मत असं आहे की जर जॉईंटली राठोड साहेबांची आणि आपली जर या अधिवेशनच्या कार्यकाळातच जर बैठक घेतली, याच आपण करा ना घोषणा सभेत ना काहीतरी जाऊ मी द्या. काय म्हणतो साहेब, आपण या अधिवेशनाच्या कार्यकाळातच याच बिल्डिंग मध्ये आपली बैठक लावून देतो मी तिथे. सन्मान्य मंत्री महोदय म्हणतात 1 वर्ष झालं तहसीलदार उत्तर देत नाही. म्हणजे 1 वर्ष गतिमान सरकार अशी चर्चा आहे. दावोस मध्ये 30 लाख कोटीचे करार झाले आणि तहसीलदार एक नाही वर्ष उत्तर देत नसेल पत्राचं. सलग फक्त उत्तर काय द्यायचं, सभापती 25 एकर सलग जमीन आहे का नाही, 25 हेक्टर एवढं उत्तर द्यायला वर्षभर नाही. सेवा कायदा केलाय आपण, त्या सेवा कायद्याच्या अंतर्गत कारवाई तुम्ही करा ना त्या तहसीलदारावर. उद्या मेसेज जाईल महाराष्ट्रामध्ये की लोकप्रतिनिधी जी भावना व्यक्त करतात त्या भावनेची दखल विधिमंडळाच्या माध्यमातून मंत्री एक मेसेज गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा की बाबा हे आपण नुसतंच ढकलून चालणार नाही तर निर्णय घेतले पाहिजे. आणि आता प्रवीण दरेकरजी म्हणले, माझी मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की या मंजुरी संदर्भातलाही निर्णय आपण अधिवेशनाच्या आधी त्या ठिकाणी घ्यावा. दुसरा, प्रवीण दरेकरजींनी सांगितलं तसं कोल्हापूरमध्ये शाहूवाडी आहे, पन्हाळा आहे, शिरोळ आहे, अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये MIDCच्या मागण्या आहेत. आमचं म्हणणं अजून 20 दिवस आहेत अधिवेशनाला. शेवटच्या तारखेपर्यंत किमान सभापती महोदय या राज्यामध्ये या कुठं मागण्या आहेत आणि निमान, कारण की स्कोपच्या बाहेर जायला नको म्हणून स्पेसिफिक विचारत नाही, परंतु किमान राज्यामध्ये कुठं MIDCच्या मागण्या आहेत आणि याची वस्तुस्थिती काय हे सभागृहाला सांगावं. म्हणजे 30 लाख कोटीचे करार झालेले आम्हाला कुठं न्यायचे, हा निर्णय आम्हाला घेता येईल की नेमके झालेले करार हे कुठं ओढून नेता येतील का, हाही प्रयत्न त्यातून होईल. नाही नेता येईल ना ओढून आम्हाला झाले असले तर. सन्मान्य सदस्य बंटीदादांनी मागलेली विषय साहेब, मी सन्मान्य राठोड साहेबांनी मागितल्याप्रमाणे मी एवढंच सांगितलं की आपण या अधिवेशनाच्या कार्यकाळातच ही बैठक घेऊ. त्याच्यात महसुली अधिकाऱ्यांनाही बोलू, तुमच्या मंठ्याच्या प्रांत असतील किंवा तहसीलदार असतील त्यांना बोलू आणि तिथे त्यांनी जर उत्तर नाही दिलं तर आपण म्हणण्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याची पण आपली तयारी आहे. शशिकांत शिंदे सर. आपल्या नियमाला मंत्र्यांनी खरं म्हटलं तर
या ठिकाणी वेगळे निर्देश दिलेले आहे. आपण या सदनामध्ये कुठल्याही प्रकारची बैठक घेऊ नये अशी सूचना केलेली आहे. त्यांनी उत्तरात असं सांगितलेलं आहे, या विधिमंडळाच्या आवारामध्ये मी बैठक घेतो. हे उल्लंघन आहे आपल्या आदेशाचं. असो, माझी एकच विनंती त्यांना अशी आहे की मंत्री महोदय, ऍक्विजिशनचा अधिकार तुमचा आहे. प्रांत, तहसीलदार, जिल्हाधिकारी काय करतो याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. 92 पासून हा विषय प्रलंबित आहे. तुम्ही उत्तर एवढंच द्यायला पाहिजे होतं की इथं मी MIDC इतक्या महिन्यामध्ये करून टाकतो. ऍक्विजिशन प्रोसिजर वगैरे सगळी प्रोसिजर तुमची आहे. त्याला विनंती काय करता? रिझर्वेशन टाकायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही लगेच जिल्हाधिकाऱ्याला सांगा ही जागा आपल्याला दिलेली आहे ती आम्हाला करायची, त्याप्रमाणे प्रोसिजर करा. मंत्र्यांनी सरकार हे गतिमान म्हणता एवढा हातबल होऊ नये. आमची पेशी तुमच्याकडे उत्तर आहे. इथं बैठक लावू नका, नाहीतर लगेच तुमच्यावर ते कारवाई करतील. आमची विनंती एवढीच आहे, महिना, 1.5 महिना, 2 महिन्यामध्ये या जागा ऍक्विजिशन करून इथं MIDCचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ. एवढंच उत्तर द्या. मंत्री महोदय, सन्मान्य सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे मी दुरुस्ती करतो आणि ही बैठक प्रशासकीय जिथे आपल्याला परवानगी देते तिथे आपण ही बैठक घेऊ आणि या बैठकीत वाटलंच तर पूर्ण महाराष्ट्राचाच आढावा एक सोबत घेऊन घेऊ आपण आणि तिथे निर्देश पण देण्यात येईल. ठीक आहे, आता झालं ना. प्रश्न क्रमांक 3. नाही, आता तुमच्या एका मंठ्याच्या याच्यावर आता महाराष्ट्राची मीटिंग लागली ना. प्रश्न क्रमांक 3, 7,082. 7,082.